सन्माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज गजानन कीर्तीकर साहेबांनी हा विडा उचललेला आहे। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोव्यामध्ये शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे, त्यासाठी आजची बैठक आहे। तर आणि तरच आपल्या गोव्यामध्ये बाबा झेंडा फडकणार। तर मला वाटतं आगामी निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री गोव्याचा होऊ शकेल। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा भवानी गजानन कीर्तीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। जय भवानी। आपल्या पक्षाचे मुख्य संपर्क नेते आपल्या सरचिटणीस स्थानीय लोकांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समोर नतमस्तक होऊन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब तसेच संसद रत्न पुरस्कार मिळालेले आपले लाडके युवा नेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना मुंबई गोमांतक वासियांचा मानाचा मुजरा। कसे असाल तुम्ही? सगळे बरे असाल ना? आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की आज आपल्या समारंभासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री सचिन नलावडे, श्री आशिष देसाई, श्री प्रशांत पडवळ, श्री रमेश भोईर आणि डॉक्टर येला पितळे याही इथे उपस्थित आहेत। मी गोव्याच्या वतीनं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करून तुम्ही सगळे गोव्या 2027च्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा आम्ही सगळेजण जाऊन प्रयत्न करूया। जय गोमंतक, जय महाराष्ट्र। शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। जय महाराज की जय। शिवसेना संपर्क प्रमुख गोवा राज्य यांच्या मिसेस स्मिता सुभाष सावंत यांच्या छत्रपती शिवाजी जय। जय पेडणे विभाग प्रमुख
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी काँग्रेस साहेब या मला वाढवा असे कार्यकर्ते आताच्या काळात नाही भेटत. महाराष्ट्राचा आराध्य देवत अशा शिवप्रभू यांना मानाचा मुद्रा करून मराठवाड्याचे महानगरपालिका सहसभापती शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली वाहू. उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ श्री एकनाथ शिंदे साहेबांना नतमस्तक होतोय. शिवसेनेचे नेते माजी मंत्री माजी खासदार आणि त्याचबरोबर गोवा राज्याचे प्रमुख आणि लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब यांना देखील मी मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी उपस्थित गोव्याचे संपर्क प्रमुख माझे मित्र माझे मोठे भाऊ सुभाष काका सावंत उपस्थित या मुंबईतील संपूर्ण गोमंतक वासियांना जय महाराष्ट्र जय गोमंतक. किती लोक कोकणी येतात अरे वा अशा दिसल्या मी गोव्याने द्यायला की आम्ही आदरणीय सन्माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज गजानन कीर्तिकर साहेबांनी हा विडा उचललेला आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या गोव्यामध्ये शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार निवडून आणायचा आहे. त्यासाठी आजची बैठक आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेचं एक धोरण होतं की गाव तिथे शाखा आपल्याला ही गाव तिथे शाखा गोव्यामध्ये राबवणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाका तिथे शाखा आपल्याला राबवणं गरजेचं आहे. चौक तिथे शाखा आपल्याला राबवणं गरजेचं आहे. माझं सांगणं एवढंच आहे की आता आपल्याला जी जबाबदारी भाऊ देतील ती अशी आपल्याला घराघरामध्ये घुसून बाहेर काढावी लागेल तर आणि तरच आपल्या गोव्यामध्ये बाबा झेंडा फडकणार. गेली 50 वर्ष संघटनेमध्ये काम करते. ते आपल्या गोव्यामध्ये फार विचित्र चाललेलं आहे. दिल्लीवाले जागा ताब्यात घेत आहेत, हवं तशी घरं बांधतायत, हवं तसं आपल्या स्वतःच्या जागेचा सत्यानाश करण्यासाठी सरकार ठरलेलं आहे. माझ्या जिल्हा प्रमुखावरती केस झाली संदिनेश्वरवर. गोव्यासाठी वाचवण्यासाठी जर आमच्यावर केस होत असेल ना तर अशा हजारो केसेस घेण्यासाठी आम्ही शिवसैनिक तयार आहोत. ही सुरुवात आजपासून आपल्याला करायची. गोव्याची काय परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि भाऊ त्याचाच लोकांना राग आहे, पूर्ण त्या विभागामध्ये राग आहे. कसं तरी कुठचा तरी पर्याय पाहिजे. तर माझ्या समोर एकच आजपर्यंत तुम्ही लोक दिसतायत गोव्यातले की त्या गोव्यामध्ये जन आंदोलन उभं करू, हवं ते तुमच्यासाठी करू, पण तुमची ताकद तिथे उभी राहिली पाहिजे. भाषणामध्ये मी अभिनंदन करीनच, परंतु आजच्या या सभेला ज्या सूचना आवश्यक आहेत, एक नवीन पक्ष नाही जुना पक्ष बाळासाहेबांचा विचाराचा पक्ष त्याचा अनुभव त्यांनी सांगितला आणि कामकाजाची पद्धत सांगितली आणि ही जी त्यांनी सांगितलेली सूचनेचं जर पालन केलं तर मला वाटतं आगामी निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री गोव्याचा होऊ शकेल. लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना 1970 सालापासून मी शिवसेनेमध्ये काम करतोय. आज 55 वर्ष शिवसेनेत काम करतोय आणि माझा जन्म परळचा आणि शिवसेना माझ्या नसानसामध्ये परळमध्ये रुजलेली आहे. मी आता ठाण्यात जरी असलो तरी मूळ माझं परळचं आहे. तेव्हा हे शिवसेनेचं काम करत असताना हा जो वसा आहे हा वसा वयाच्या 16 वर्षापासून आम्ही घेतलाय आणि आजपर्यंत घेतलाय आणि काम करतोय. आज या सभागृहामध्ये स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या विविध आस्थापनांमधले जे गोव्यामध्ये काम करणार आहेत निवडणुकीसाठी तुमच्यासाठी तुमच्या बरोबर काम करणार आहेत असे 125 आमचे महासंघाचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत. स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या सर्व कार्यकर्त्यांना इथे एक विनम्र विनंती करतो की जेव्हा जेव्हा तुम्ही या गोव्यामध्ये तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल आणि तुम्हाला गोव्यात पाठवलं जाईल तेव्हा कुणीतरी मुंबईमधून आम्ही बॉस आलो किंवा शिवसेनेचे कोणी मोठी माणसं आलो किंवा शिवसेनेचे कोणीतरी प्रतिनिधी आलो आहेत अशा पद्धतीने तिकडे वागणूक करण्याचा प्रयत्न करू नका. तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक घरातला माणूस म्हणून गोव्याच्या तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्क करा. मी आपल्याला आश्वासित करतो की गोव्याच्या जनतेच्या मागे गोव्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मागे शिवसेना आणि स्थानिक लोकाधिकार सेना महासंघ पूर्णपणे खंबीर उभा आहे. काम करण्याची जिद्द घेऊन उतरा. आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
पळण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. मी माझं पाहायचं जे सांगितलं मला पळता येत नाही, तुम्ही पळायचं आणि गंभीरपणे तुमच्या मागे आम्ही सगळे उभे राहणार. हे मागे खात्रीपूर्वक आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीमागे उभे राहणार. लावूया तयारीला. सिंपल राहणार, सिंपल. महालक्ष्मी माते की म्हणतो आता ओम सर्वाधार नमो आज आपण अंधेरीमध्ये आहोत आणि या ठिकाणी गोवेकरांचा मेळावा या ठिकाणी होता. माजी खासदार गजानन कीर्तीकर साहेब आपल्यासोबत. कीर्तीकर साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने गोवेकरांचा मेळावा हा मुंबईत होतोय आणि विधानसभा लक्ष आज या ठिकाणी जाहीर होताना दिसतंय? मुंबईमध्ये जी ताकद असते, जो दृढ निश्चय मुंबईमध्ये होतो एखाद्या विशेष गोष्टीचा, त्याला तो यशस्वी होतो. म्हणून आम्ही गोव्याला आमची संघटना स्थापन केली, पदाधिकारी नेमले, मोठे मोठे पदाधिकारी कामाला लागले. गोव्यातल्या लोकांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्यावरती कुठला अन्याय होतो, त्या अन्यायाचं परिमार्जन काय करायचं, आंदोलनं कशी करायची, याची सगळी आखणी झालेली आहे. पण निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा आता इथे नारळ आम्ही वाढवलेलं आहे. निवडणुकीमध्ये आम्ही पदार्पण दमदार करणार आणि गोव्याची सत्ता हस्तगत करणार. मुख्यमंत्री शिवसेनेचा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा, बाळासाहेबांच्या विचाराचा आणि गोव्याच्या लोकांना मान सन्मान देणारा मुख्यमंत्री आम्ही तयार करतो. आपल्यासोबत विले पार्ले विधानसभेचे शिवसेना विभाग प्रमुख सुभाष कांता सावंत आहेत. सावंत साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आज गोवेकरांचा मेळावा झाला आणि त्यामध्येच आपण प्रण घेतलेला आहे की येणारी गोव्याची विधानसभा ही जिंकायची आहे, नारळ वाढवलेला आहे? अत्यंत चांगल्या पद्धतीने मेळावा इथे झालेला आहे गोमंतकाचा आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की गोमंतकामध्ये एक चांगली सुरुवात गोव्यामध्ये होत आहे आणि गोव्याचे जे प्रश्न आहेत ते आम्ही हातात घेऊन लोकांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढणार आहोत. जे दिल्लीवाल्यांचं आक्रमण गोव्यामध्ये होतोय, दिल्लीवाले येऊन राहावी तशी जागा खरेदी करत आहेत, आपले गोमंतकीय लोक त्याला बळी पडत आहेत, तर त्यांना जागृत करण्यासाठी शिवसेनेची अत्यंत गरज आहे. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे विचार आणि गजाभाऊ कीर्तीकर साहेबांचं मार्गदर्शन या नेतृत्वाखाली आम्ही तिथे गोव्यामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा कुठच्याही परिस्थितीमध्ये फडकवणार आहे. ज्या पद्धतीने आधी होता बाळासाहेब असताना सुद्धा शिवसेना ही गोव्यात प्रयत्न करत होती, पण त्यानंतर आज एकनाथ शिंदे साहेब यांचं काम बघून गोव्यामध्ये किती यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? 100% यश आम्हाला मिळणार आणि यशाचं राजकारण राहू द्या बाजूला. गोव्याच्या मदतीसाठी आणि गोव्याच्या न्याय हक्कासाठी मराठी आणि कोकणी भाषेचा सन्मान राखण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी, गोव्याचे राज्यप्रमुख आहेत, सचिव आहेत, सगळे लोक आम्ही त्या ठिकाणी लागणार.